पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनमध्ये शपथ घेणार। देश परदेशातील 8000 मान्यवरांना निमंत्रण। प्रफुल्ल पटेल उद्या केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार। नवी दिल्लीमध्ये फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब। खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावं। शिंदे गटाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद नको म्हणून काही खासदारांची भूमिका। शिंदे गटाला 4 मंत्रिपद तर भाजपला काय? मंत्रिपदाच्या मागणीवरून संजय राऊतांचा उपहासात्मक सवाल। तर उरलेल्यांना परदेशामध्ये हाय कमिशनर नेमणार, राऊतांचा टोला। राहुल गांधींना लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनवा। दिल्लीमधल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमुखी मागणी। ठाकरे गटाचे 2 नवे खासदार संपर्कात। हे 2 खासदार आणखी 4 खासदारांना घेऊन येणार। खासदार नरेश मस्के यांचा दावा। मस्केंचं वक्तव्य हास्यास्पद। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। मेरिटनुसार जागा वाटप झालं असतं तर आणखी जागा जिंकल्या असत्या। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा दावा। तर महाविकास आघाडीमध्ये लहान मोठा भाऊ हा मुद्दा नसल्याचाही वक्तव्य। अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असू। सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू। आरक्षण न दिल्यास विधानसभेमध्ये 288 जागांवरती उमेदवार देण्याची घोषणा। सरकारला सावधगिरीचा इशारा। पुण्यातल्या रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमधील अनधिकृत एमपीजी क्लब जमीनदोस्त। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं कारवाई। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी धडपड। 30 फूट खोल विहिरीतून पाणी उपसण्यासाठी शेकडो ग्रामस्थांची पायपीट। रशियामध्ये शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू। निशा सोनावणे ही विद्यार्थिनी अत्यवस्थ। ओलखो नदीमध्ये पोहताना दुर्घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।